नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत तर्रीदारचा कटवडा. घरच्या साहित्यात तयार होणारी ही कटवड्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत. कटवड्याची रेसिपी ही थोडी वेळखाऊ आहे, पण तरीही कधीतरी करायला काहीच हरकत नाही. तर हा कटवडा 3 ते 4 स्टेप मध्ये तयार होतो. पहिले बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. त्यानंतर कटाचे वाटण तयार करायचे आहे आणि त्यापासून कट तयार करायचा आहे आणि त्यानंतर वडे तळून घ्यायचे आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण बटाट्याची भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. यामध्ये आता मी कढीपत्त्याची 4 ते 5 पाने बारीक कट करून घातली आहेत. 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूणची दाटसर पेस्ट करून घालून हे परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. मी इथे 3 बटाटे उकडून हाताने बारीक कुस्करून घेतले आहेत. हे बटाटे किसून न घेता हाताने बारीक करून घ्यायचे आहेत. त्यामुळे याचा मऊ गोळा न होता छान दाणेदार फोडी राहतात. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता ही वड्यासाठीची बटाट्याची भाजी तयार आहे. आता इथे मी कटासाठीचे वाटण तयार करण्यासाठी 2 कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत. पाव वाटी सुके खोबरे घेतले आहे. कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा आणि काही खडे मसाले घेतले आहेत. आता आपण हे सर्व भाजून घेणार आहोत. हे सर्व साहित्य भाजले आहे. यामध्ये आता 1 कप पाणी घालून हे आपण वाटून घेऊया. बघा, कटासाठीचे वाटण आता तयार आहे. आता आपण कट तयार करायला घेऊ. मी इथे 2 मोठे चमचे तेल तापत ठेवले होते. त्यामध्ये तेल तापल्यावर मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहे, एक मोठा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकून व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. टोमॅटो देखील तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजला की याला अजून तेल सुटू लागते. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. 3 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे व अर्धा चमचा गरम मसाला देखील घालायचा आहे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊयात.
मसाले तेलामध्ये परतून झाले आहेत. आता आपण जे वाटण तयार करून घेतले होते ते वाटण आपण याच्यामध्ये घालून परतून घेऊया. आता आपले वाटण देखील शिजले आहे. आता यामध्ये मी 1 वाटी मोड आलेली मटकी घालत आहे. आपण पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घेऊ. यामध्ये आता 2 ग्लास गरम केलेले पाणी घालायचे आहे. कटासाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करावा. आता मी यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालते आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि या कटाला आता 5 मिनिटे उकळी आणायची आहे. बघा आता कटाला उकळी आली आहे आणि आता आपला कट शिजून तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून हे बाजूला ठेवू. आता आपली पुढची स्टेप म्हणजे वडा तळण्यासाठीचे आवरण तयार करून घेऊ. इथे मी 1 कप बेसन घेतले आहे आणि त्याच कपाने मोजून अर्धा कप तांदळाचे पीठ घेतले आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालत बॅटर तयार करून घ्यायचे आहे. हे बॅटर जास्त घट्टसर किंवा जास्त पातळ देखील होऊ द्यायचे नाही. बघा, अशी या बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. यामधील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. आता आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती त्याचे गोल गोल आकाराचे वडे करून घेऊयात. हाताने दाब देत गोल आकाराचा वडा वळून घ्यायचा आहे. वडा जास्त मोठा आणि जाड न करता मीडियम आकाराचा सर्व गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. बघा, आता सर्व वडे गोलाकार बनून तयार झाले आहेत. आता आपण हे वडे तळून घेऊयात. यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. तेल जास्त ठेवायचे आहे जेणेकरून वडा संपूर्ण त्या तेलामध्ये बुडून गेला पाहिजे. आता हा वडा आपण या बॅटरमध्ये दोन्ही बाजूंनी बुडवून या तेलामध्ये सोडणार आहोत. गॅस हाय फ्लेमवर ठेवूनच त्यामध्ये वडा सोडायचा आहे. अशा प्रकारे आता आपण तेलामध्ये सर्व वडे सोडून घेऊयात. हाय हीटवर तळल्यामुळे वडा तेल शोषून घेत नाही व व्यवस्थित तळला जातो. गॅस लो केल्यास वड्यामुळे तेलाचे टेम्परेचर देखील कमी होऊन जाते आणि तेल थंड होऊ शकते. त्यामुळे फुल गॅसवरच वडे सर्व तळून घ्यायचे आहेत. बघा, आता सर्व वड्यांना छान असा सोनेरी रंग आला आहे. आता आपण हे सर्व वडे काढून घेऊयात.
आणि आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे वडा सर्व करायचा आहे. एका प्लेटमध्ये कट घालून त्यावर वडा ठेवायचा आहे आणि त्यावर कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळून तयार आहे आपला झणझणीत असा कटवडा. तुम्हाला ही कटवड्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.